मी प्राध्यापक श्री मधुकर ठेंगसा आपल्या ऑनलाईन क्लासेस एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चिखली जिल्हा बुलढाणा या क्लासेसमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चिखली जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर 97 67 32 65 86। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या घटकांमध्ये महाराष्ट्र राज्याचा भूगोलाबद्दल विशेष माहिती पाहूया किंवा महाराष्ट्राचा भूगोल आपण या डीव्हीडी मध्ये शिकूया। स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही डीव्हीडी तयार करण्यात आलेली आहे। तर चला आपण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या भूगोलाला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण महाराष्ट्र राज्याचा भूगोल पाहण्यापूर्वी महाराष्ट्राचे स्थान या पृथ्वी गोलावरती कशा पद्धतीमध्ये आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे यासाठी सर्वप्रथम आपण पृथ्वी गोलावरती उत्तर गोलार्ध व पूर्व गोलार्ध म्हणजे काय आणि त्यानंतर आपला भारत देश उत्तर गोलार्धात आणि पूर्व गोलार्धात उत्तर पूर्व गोलार्धात आहे तर तो कशा पद्धतीमध्ये आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया। समजा सुरुवातीला हा झाला आपला पृथ्वी गोल आणि या पृथ्वी गोलावरती जर म्हटलं तर आडव्या पद्धतीमध्ये सांगितलेले आहेत आपल्याला अक्षवृत्ते आणि उभ्या पद्धतीमध्ये सांगितलेले आहेत आपल्याला रेखावृत्ते। तर यामध्ये जर म्हटलं तर 0° अक्षवृत्त ह्यापासून वरील जो अर्धगोल असतो त्याला आपण उत्तर गोलार्ध म्हणतोय। तर या 0° रेखावृत्तापासून खाली जो गोलार्ध आहे त्याला आपण दक्षिण गोलार्ध म्हणतोय। मग या ठिकाणी आपल्या असं लक्षात आलं तर 0° अक्षवृत्तापासून जो वरचा भाग म्हणजे उत्तर गोलार्ध आणि खालचा भाग म्हणजे दक्षिण गोलार्ध। त्यानंतर जर म्हटलं तर या पृथ्वी गोलावरती काल्पनिकरित्या टाकलेल्या उभ्या रेषा म्हणजे उत्तर व दक्षिण गोलार्ध ह्यांना जोडणाऱ्या ज्या रेषा असतात त्यांना आपण रेखावृत्ते म्हणतोय। तर हे आपल्याला 0° रेखावृत्त व ह्याच्या ॲक्युरेट मागील बाजूने असणारे 180° रेखावृत्त ह्या दोघांनी एक गोल पूर्ण तयार होतो। म्हणजेच आपल्याला थोडक्यात हे समोरील बाजूचं जे 0° रेखावृत्त व मागील बाजूचे 180° रेखावृत्त अशा पद्धतीमध्ये पृथ्वीगोलाचे काल्पनिकरित्या दोन भाग पडतात। म्हणजे या साईडला सांगता येते आपल्याला पूर्व गोलार्ध आणि या साईडला सांगता येते आपल्याला पश्चिम गोलार्ध, बरोबर आहे। म्हणजे रेखावृत्तानुसार ह्या साईडला सांगता येते आपल्याला पूर्व गोलार्ध, ह्या साईडला सांगता येते आपल्याला दक्षिण गोलार्ध। अक्षवृत्तानुसार वरील साईडला सांगता येते आपल्याला उत्तर गोलार्ध आणि खालील साईडला सांगता येते आपल्याला दक्षिण गोलार्ध। म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला अक्षवृत्ताचा विचार केला तर 0° अक्षवृत्तापासून वरील भाग उत्तर गोलार्ध तर खालील भाग दक्षिण गोलार्ध। आता आपण रेखावृत्तानुसार जर 0° रेखावृत्त आणि 180° रेखावृत्त ह्यांच्या गोलानुसार विचार केला तर ह्या साईडला येते आपल्याला पूर्व गोलार्ध तर ह्या साईडला येते आपल्याला पश्चिम गोलार्ध। आणि ह्या पद्धतीनुसार जर म्हटलं तर अक्षवृत्तानुसार आपला भारत देश पृथ्वी गोलावर उत्तर गोलार्धामध्ये येतो। अक्षवृत्तानुसार आपला भारत देश पृथ्वी गोलावर उत्तर गोलार्धामध्ये येतो तर रेखावृत्तानुसार आपला भारत देश पूर्व गोलार्धामध्ये येतो। तर रेखावृत्तानुसार आपला भारत देश पूर्व गोलार्धावर येतो आणि ह्यानुसार जर म्हटलं तर आपलं अक्षवृत्तीय दृष्ट्या आणि रेखावृत्तीय दृष्ट्या जर महाराष्ट्र राज्याचा या भारतामध्ये आपले रंगवून दाखवलेलं एक महाराष्ट्र राज्य आहे। हे पूर्ण भारताचा नकाशा आहे आणि ह्यामध्ये रंगवून दाखवलेलं आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे। या महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय दृष्ट्या विस्तार आणि रेखावृत्तीय दृष्ट्या विस्तार आपण लक्षात घेऊया। आता यामध्ये जर म्हटलं तर या आडव्या रेषा सांगता येतात आपल्याला अक्षवृत्ते, ही एक वरतून आडवी रेषा सांगता येते आपल्याला अक्षवृत्ते। आणि या अक्षवृत्तांमध्ये जर म्हटलं तर आपण खालून वरती शोधून घेऊया। पहिला म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार जर सांगितला गेला तर सांगता येते 15°8 उत्तर अक्षांश 15°8 उत्तर अक्षांश
15°8 उत्तर अक्षांश ते 22°1 उत्तर अक्षांश. म्हणजे या ठिकाणी ह्या ठिकाणावरून असं एक जे अक्षवृत्त गेलेलं आहे आणि या ठिकाणावरून वरतून एक अक्षवृत्त गेलेलं आहे. म्हणजे खालचं जे अक्षवृत्त आहे ते 15°8 उत्तर अक्षांश ते वरचं अक्षवृत्त सांगता येते 22°1 उत्तर अक्षांश ह्यांच्या दरम्यान, ह्या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान आपलं महाराष्ट्र राज्य विस्तारलेलं आहे किंवा या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य आहे. म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार 15°8 उत्तर अक्षांश ते 22°1 उत्तर अक्षांश. आणि जर रेखावृत्ते, आता उभ्या पद्धतीमध्ये सांगितलेले सांगता येतात आपल्याला रेखावृत्ते, या उभ्या पद्धतीमध्ये सांगितले जातात आपल्याला रेखावृत्ते. आता हे दोन उभे रेखावृत्ते रेखावृत्तीय दृष्ट्या महाराष्ट्र राज्याचा विस्तार हा पूर्व गोलार्धामध्ये सांगता येते. रेखावृत्तीय दृष्ट्या महाराष्ट्र राज्याचा विस्तार हा पूर्व गोलार्धामध्ये सांगता येते. तर महाराष्ट्र राज्याचा रेखावृत्तानुसार विस्तार 72°6 पूर्व रेखावृत्त ते 80°9 पूर्व रेखावृत्त. म्हणजे महाराष्ट्राचा जो विस्तार आहे तो जर म्हटलं तर रेखावृत्तीय दृष्ट्या पूर्व गोलार्धात, तर अक्षवृत्तीय दृष्ट्या उत्तर गोलार्धात. मात्र रेखावृत्तीय दृष्ट्या 72°6 पूर्व रेखावृत्त ते 80°9 पूर्व रेखावृत्त ह्यांच्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचा विस्तार आहे. आता या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय दृष्ट्या व रेखावृत्तीय दृष्ट्या विस्तार कशा पद्धतीमध्ये आहे हे आपल्या लक्षात आलं. तर आता ह्यानंतर आपण विचार करूया महाराष्ट्र राज्याचा दक्षिण उत्तर लांबी व महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण लांबी व पूर्व पश्चिम लांबी ह्याचा विस्तार घेऊया आपण. तर महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी आपल्या असं लक्षात येत आहे, तर दक्षिण उत्तर विस्तार जर म्हटलं तर महाराष्ट्र राज्याचा 720 किलोमीटर आहे जवळपास. दक्षिण उत्तर विस्तार जर म्हटलं महाराष्ट्र राज्याचा तर 720 किलोमीटर आहे. तर पूर्व पश्चिम विस्तार महाराष्ट्र राज्याचा 800 किलोमीटर आहे, जवळपास 800 किलोमीटर आहे. आणखी एकदा लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याचा उत्तर दक्षिण विस्तार 720 किमी आहे. तर पूर्व पश्चिम विस्तार 800 किमी आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी स्थापना झालेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झालेली आहे. तर निर्मिती प्रक्रियेनुसार महाराष्ट्र राज्य हे 14वे राज्य आहे. निर्मितीनुसार महाराष्ट्र राज्य हे भारतातील 14वे राज्य आहे. तर आपल्या राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्र राज्याच्या अति दक्षिणेकडे जर म्हटलं तर सिंधुदुर्ग जिल्हा आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या अति उत्तरेकडील म्हणजे उत्तरेकडील शेवटचा जिल्हा आपल्याला नंदुरबार सांगता येते. तर महाराष्ट्रात अति पूर्वेकडील जिल्हा गडचिरोली जिल्हा ओळखला जातो. म्हणजे महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्हा ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याच्या शेजारील राज्य तर महाराष्ट्र राज्याच्या शेजारील राज्य जर म्हटलं तर आपल्याला वायव्येला सांगता येते गुजरात. महाराष्ट्र राज्याच्या वायव्येला सांगता येते गुजरात. तर उत्तरेला मध्य प्रदेश तर पूर्वेला छत्तीसगड राज्य आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात एकदा लक्षात घ्या, इथून तर इथपर्यंत म्हणजे दोन बाउंड्र्यांमध्ये सांगता येते आपल्याला वायव्य आणि वायव्य दिशेला सांगता येते गुजरात. तर यापासून तर इथपर्यंत ह्या दोनच्या मध्ये सांगता येते आपल्याला मध्य प्रदेश. म्हणजे उत्तरेला मध्य प्रदेश तर पूर्वेला इथून इथपर्यंत सांगता येते आपल्याला छत्तीसगड. पूर्वेला छत्तीसगड तर खाली सांगता येते आपल्याला तेलंगणा. आग्नेयेस तेलंगणा. त्यानंतर दक्षिणेस या ठिकाणी छोटासा सांगता येते आपल्याला गोवा आणि इथं सांगता येते कर्नाटक. म्हणजे इथून इथपर्यंत सांगता येते आपल्याला कर्नाटक. मग छोट्याशा भागात खाली सांगता येते गोवा. म्हणजे थोडक्यात आपल्याला वायव्येस गुजरात, उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा तर दक्षिणेस कर्नाटक व गोवा. दक्षिणेस हा छोटासा भाग सांगता येते आपल्याला गोवा. म्हणजे दक्षिणेस कर्नाटक व गोवा. थोडक्यात आपण आता असं लक्षात घेऊ, तर महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांना
बाहेरील राज्यांच्या सीमा लागून आहे. तर थोडक्यात आपण यांना कशाचा आधार घेऊया पहा. आता आपल्याला थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगता येते, हे सांगता येते आपल्याला इथपर्यंत गुजरात, ही जी मी थोडीशी लाल रेषा दिलेली आहे इथपर्यंत सांगता येते गुजरात. मग गुजरातला कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत, तर थोडक्यात आपल्याला या ठिकाणी वरती आता जो ठाणे होता, आता या ठिकाणी वरती आलेला आहे समजा पालघर, बरोबर आहे. मग थोडक्यात आपल्याला सांगता येते इथं सुरुवातीला सांगता येते दादरा नगर हवेली या ठिकाणी पालघर, जो दादरा नगर हवेली एक संघराज्य प्रदेश आहे. तर त्यानंतर वरती सांगता येते पालघर, नाशिक, त्यानंतर धुळे आणि नंदुरबार. पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबारला लागून आहे गुजरातला सीमा, म्हणजे गुजरातला लागून आहे पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबारची सीमा लागून आहे गुजरातला. त्यानंतर मध्य प्रदेश या इथपर्यंत पसरलेला आहे, बरोबर आहे. मग मध्य प्रदेशला लागून असलेल्या सीमा कोणकोणत्या जिल्ह्यांच्या आहेत, तर नंबर 1 मध्ये सांगता येते आपल्याला ह्या ठिकाणी नंदुरबार, इथे येते धुळे, नंदुरबार, धुळे, जळगाव, त्यानंतर बुलढाणा, अमरावती, त्यानंतर नागपूर, भंडारा व गोंदिया. लक्षात येत आहे का, म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, त्यानंतर बुलढाणा, अमरावती नंतर नागपूर, भंडारा व गोंदिया ह्या जिल्ह्यांची सीमा लागून आहेत मध्य प्रदेशला. त्यानंतर सांगता येते छत्तीसगडला कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत, तर छत्तीसगड इथपर्यंत सांगता येते मध्ये. मग छत्तीसगडला सांगता येते गोंदिया व गडचिरोली. छत्तीसगडला सीमा लागून असलेला राज्य सांगता येते, किंवा छत्तीसगडला महाराष्ट्रातील या जिल्ह्यांच्या कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत, तर त्यामध्ये वरती सांगता येते आपल्याला गोंदिया, खाली गडचिरोली, बरोबर आहे. त्यानंतर इथे आता दक्षिणेस सांगता येते आपल्याला इथपर्यंत हे तेलंगणा. तर तेलंगणाला कोणकोणत्या राज्यांची सीमा लागून आहेत, तेलंगणाला सुरुवात सांगता येते आपल्याला चला आपल्याला या ठिकाणी सांगता येते छत्तीसगडला गोंदिया व गडचिरोली आणि त्यानंतर या साईडला सांगता येते आपल्याला तेलंगणा. म्हणजे सुरुवातीला आंध्र प्रदेश होतं, पण त्याचं विभाजन झाल्यानंतर आता आपल्या बाजूला येते तेलंगणा. तर मग तेलंगणा आपल्याला राज्य सांगता येते इथून तर इथपर्यंत. तर मग याला कोणकोणत्या जिल्ह्यांची सीमा लागून आहेत, मग तेलंगणाला लागून आहेत सुरुवातीला इथं गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली यांची सीमा लागून आहेत आता तेलंगणाला. त्यानंतर इथून तर इथपर्यंत सांगता येते आता आपल्याला कर्नाटक. मग कर्नाटकला सीमा लागून असणारे राज्य मग सांगता येते सुरुवातीला ह्या ठिकाणी चंद्रपूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व नांदेड यांची सीमा लागून आहेत. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व नांदेड. म्हणजे नांदेडची सीमा 2 राज्यांना लागून आहे. या ठिकाणी सांगता येते आपल्याला आंध्र प्रदेशला पण कर्नाटकला पण आंध्रच्या जागेवर तर तेलंगणा आहे वरतील साईडला, मग तेलंगणाला पण लागून आहे आणि या साईडला कर्नाटकला पण लागून आहे. म्हणजे आता इथून इकडं कर्नाटकला पण लागून आहे, समोर तेलंगणाला पण लागून आहे. म्हणजे नांदेडची सीमा 2 राज्यांना लागून सांगितलं जाते आपल्याला, बरोबर आहे. आणि खालून कोल्हापूरच्या खाली आहे ते या ठिकाणी सांगता येते आपल्याला गोवा, बरोबर आहे. म्हणजे खालून सांगता येते गोवा राज्य.